मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक दिंडोरी रस्त्यातील तळेगाव दिंडोरी या गावातील सुरू असलेल्या कामाबद्दल अनेकदा तक्रारी करूनही अधिकारी व कंत्राटदार यांनी दुर्लक्ष केलेले आहे. या रस्त्याच्या संदर्भात अर्धे काम झाले असून अर्ध्या बाजूला प्रचंड त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात सर्व पक्षांनी वेळोवेळी निवेदने व फोनवरून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी व कंत्राटदारांशी संपर्क साधला असून थोड्या दिवसात काम सुरू होईल अशी आश्वासने देण्यात येत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत सुरू असलेले काम मध्यंतरी थांबवण्यात आले व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते काम पूर्ण करण्यात आले. आता राहिलेले उर्वरित काम हे कोणत्या निवडणुकीत होईल असा प्रश्न नाशिक दिंडोरी रस्त्यावरील प्रवासी करीत आहे. या रस्त्यामध्ये छोटे मोठे अनेक अपघात होत असून अनेक वेळा या संदर्भातील माहिती देखील त्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आजही आपले प्रतिनिधी श्री पवार साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 2-4 दिवसात काम सुरू करतोय, परंतु असे उडवाउडवीची उत्तरे देऊन अजूनपर्यंत काम सुरू झालेले नाहीये. या संदर्भात त्वरित काम सुरू करून लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सर्व तालुक्यातील जनतेने केलेली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.